श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमंतयाय नमः। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। ज्ञानीनाम अग्रगण्यम बुद्धिमत्तां वरिष्ठं विद्यावान अतुलित बलधाम महावीर विक्रम बजरंग रामदूत रामभक्त अशा हनुमंताचं आपण चरित्र वर्णन करत आहोत, गात आहोत, ऐकत आहोत, श्रवण करत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की हनुमंतरायाने लंकेमध्ये श्रीराम आणि रावणाच्या युद्धामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला आहे। बऱ्याच राक्षसांना मारलेला आहे। रावणाचे मोठमोठे मंत्र्याचे मुलं यांना हनुमंतरायाने मारलेलं आहे। हनुमंतराय हाताने पायाने हाताच्या नखाने राक्षसाला मारतात। मोठमोठे वृक्ष उपटतात, त्या वृक्षाने मारतात। मोठमोठ्या शिळा उपटतात पर्वतावरच्या आणि त्याने राक्षसाला मारतात। असे बरेच राक्षस श्री हनुमंतरायाने मारलेले आहेत। यामध्ये जे हनुमंतरायाने पराक्रम केलेला आहे ते वाखाणनीय आहे, परंतु हनुमंतरायाच्या शेपटीने जो पराक्रम केला तो जास्त होता। हनुमंतरायाच्या शेपटीने जास्त राक्षस मारले होते। प्रत्यक्ष जगदंबा हनुमंतरायाच्या शेपटीमध्ये वास करत होती। ज्यावेळेस जगदंबा क्रोधित होते त्यावेळेस विनाश होतो। तर हनुमंतरायाच्या शेपटीने मोठा पराक्रम केलेला आहे। लंका तर जाळलीच होती। मग रावणाला चिंता पडली। रावणाचे बंधुराज वारलेले आहेत। इंद्रजित मुलगा वारलेला आहे। कुंभकर्ण वारलेले आहेत। मोठमोठे योद्धे वारलेले आहेत। मंत्री वारलेले आहेत। मग आता काय करावं? रावणाला चिंता होती, चिंता पडली। आता काय करावं विचार करत होते। मग त्यावेळेस त्यांना आठवलं की आपल्याकडे एक अमरसेना आहे। ती अमरसेनेमध्ये मोठे वीर आहेत, बलवान आहेत, पराक्रमी आहेत आणि ते राक्षस अमर आहेत, म्हणजे मरत नाही असं त्यांना वरदान होता। असं सांगितलं जातं की त्या अमरसेनेमध्ये 100 राक्षस आहेत। मग रावणाला आठवलं की आपण त्या अमरसेनेला पाठवावं युद्धामध्ये। मग एके दिवशी ही अमरसेना युद्धासाठी निघाली। हे ज्यावेळेस विभीषणाला समजलं, मग विभीषणाने श्रीरामाला सांगितलं की प्रभो, रावणाची अमरसेना येत आहे आणि ही अमरसेना अशी आहे, बलाढ्य आहेत, राक्षस वीर आहेत, पराक्रमी आहेत आणि अमर आहेत, त्याचा मृत्यू होत नाही युद्धामध्ये। मग काय करावं? मग शेवटी विनिमय होतो आणि असं ठरतं की अमर असलेले हनुमंतराय यांना युद्धासाठी पाठवावं। मग श्रीरामचंद्र प्रभू हनुमंताला बोलावून घेतात आणि सांगतात, हे हनुमंता, तू युद्धाला जा आणि बघ ह्या युद्धामध्ये तू ज्या राक्षसाबरोबर युद्ध करशील ते राक्षस अमर आहेत, याचा थोडा विचार राहू दे मनामध्ये आणि तू युद्धाला जा। मग हनुमंतराय श्रीरामचंद्र प्रभूला प्रणाम करतात आणि युद्धासाठी निघतात। हनुमंतराय आणि या अमरसेनेचं मोठं तुंबळ युद्ध होता। कोणीच हरत नाही।
हनुमंतराय पण अमर आहेत आणि ही अमर सेनेमधले राक्षस पण अमर आहेत. मग हनुमंतराय विचार करतात, आपण कितीही पराक्रम केला, कितीही युद्धामध्ये एकूण एकाला मारलं, तर ही सेना काही मरणार नाही. मग आता काय करावं? मग त्यांच्या मनामध्ये एक विचार येतो. त्यांनी काय केलं, शेपटी थोडी लांब केली आणि ह्या 100 जे अमर सेनेला त्या शेपटीत गुंडाळले, बांधले आणि ती शेपटी उंच उंच आकाशात नेली. असं उंच उंच आकाशात नेली. आकाशात नेल्यानंतर ती शेपटीला त्या राक्षसाला त्या शेपटी तो गरगर गरगर फिरवायला चालू केली आणि फिरवत असताना मोठा वेग आला आणि त्यांनी भरकन सर्व राक्षसांना आकाशामध्ये पृथ्वी कक्षेच्या बाहेर, व पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती जेथपर्यंत आहे तिच्या बाहेर या सर्व राक्षसांना फेकून दिलं. पृथ्वीची काही कक्षा आहे, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्तीची काही कक्षा आहे, त्या कक्षेच्या बाहेर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नसतं आणि तिथं कोणताही पदार्थ जो असेल त्या पोकळीमध्ये तो पृथ्वीपर्यंत येत नाही, पृथ्वीवरती पडत नाही. आता शास्त्रज्ञ काय करतात, सॅटेलाईट पाठवतात. सॅटेलाईट ह्या कक्षेत पाठवतात जिथे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नसतं आणि ते सॅटेलाईट त्या पोकळीमध्ये फिरत असतात पृथ्वीवरती. तशाच प्रकारची योजना हनुमंतरायांनी केलेली आहे आणि या सर्व राक्षसांना, अमरसेनेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणच्या बाहेर पोकळीमध्ये फेकलेलं आहे, जेणेकरून हे राक्षस त्या पोकळीत फिरत राहतील आणि पृथ्वीवरती काय येणार नाही. आता याच्यावरून एक सिद्ध होतं की गुरुत्वाकर्षण शक्तीचा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध हा आताच्या आधुनिक युगामध्ये काही वर्षापूर्वी लागला. परंतु हनुमंतरायाला त्यावेळेस माहीत होतं की पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती, पृथ्वीचा प्रभाव हा काही किलोमीटरपर्यंतच आहे, तिच्यापुढे पृथ्वीचा प्रभाव नाही आहे आणि तिथे पोकळी आहे आणि त्या पोकळी जर कुणाला फेकून दिलं तर ती वस्तू खाली येत नाही, हे हनुमंतरायाला त्यावेळेस माहीत होतं. जरी आधुनिक युगामध्ये, आताच्या विज्ञान युगामध्ये गुरुत्वाकर्षण शोध आता लागलेला असला तरी हनुमंतराय ज्ञानीनाम अग्रगण्यम असलेले, विद्यावान असलेले हनुमंतरायाला ही गोष्ट माहीत होती आणि त्यांनी या अमरसेनेला त्या पोकळीत फेकून दिलेलं आहे. हे ज्यावेळेस रावणाला कळालं की आपली अमरसेना हनुमंतरायाने फेकून दिलेली आहे, गुरुत्वाकर्षणच्या बाहेर पोकळीत फेकून दिलेली आहे, मग रावणाला चिंता पडली, आता काय करावं म्हणून. मोठे मोठे सैनिक मेले होते, बंधू मेला होता, मुलगा मेला होता, मोठे मोठे राक्षस मेले होते, मंत्री मेले होते. रावण विचार करू लागले की हनुमंतराय याची शेपटी किती प्रतापी आहे. त्याने त्या शेपटीने लंका जाळली आणि आता त्यांनी माझ्या अमरसेनेला फेकून दिलं. पाहावं तरी म्हणे आपण की ही शेपटी किती प्रतापी आहे, किती ताकदवान आहे. म्हणून ते काय केले, एके दिवशी युद्ध चालू होतं, हनुमंतराय बाजूला बसले होते. त्यावेळेस रावण हनुमंतरायाच्या मागे गेलेला आहे आणि शेपटी पकडली. रावणाला वाटलं होतं की आपण हनुमंतरायाची शेपटीच उखडून टाकावी. मग शेपटी जर उखडून टाकली तर हनुमंतरायाचं बरंच बळ कमी होईल. म्हणून रावण हनुमंतरायाच्या पाठीमागे गेलेला आहे आणि शेपटीला धरून उखडण्याचा प्रयत्न करत आहे. हनुमंतरायाने पाहिलं की माझ्या शेपटीला कोणीतरी पकडलेलं आहे. ते वळून पाहतात तर रावण आहे. रावण काय करतो, शेपटीला पकडतो आणि ओढत असतो. हनुमंतरायाला कळून चुकलं की रावण माझ्या शेपटीची परीक्षा घेत आहे. मग थोडा वेळ ते गप्प बसले, बघू द्या रावण काय करतो ते. मग रावण उपडण्याचा प्रयत्न करतोय, काही उपडली जात नाही आहे.
मग शेवटी हनुमंतरायांनी काय केलं की अचानक भुभुक्कार करीत आकाशामध्ये उड्डाण घेतलं. आकाशामध्ये उड्डाण घेतल्यानंतर रावणाने शेपटी पकडली होती. रावण पण वरती गेला. शेपटीला पकडलेला होता. हनुमंतराय उंच उंच गेले. रावणाला इथे भीती वाटू लागली. जर शेपटी उकडली आणि तर आपण खाली पडू आणि मरून जाऊ. आणि समजा शेपटी नाही उकडली गेली, माझा हात सुटला तर मी खाली पडणार, मरणार. मग आता काय करावं? रावणाला फार चिंता लागली. मग हनुमंतरायांनी काय केलं की रावणाला थोडं धाक दाखवा म्हणून शेपटी गरगरा फिरवू लागली. रावण गरगरा फिरत आहे आकाशामध्ये. मग शेवटी हनुमंतरायांनी विचार केला की रावणाचा वध तरी श्रीरामचंद्र प्रभूच्या हस्ते आहे, आपण त्याला सोडून द्यावं. म्हणून त्यांनी काय केलं, रावणाला भिरकावून रावणाच्या महालामध्ये फेकून दिला. मग रावण आपल्या महालात पडला, मंदोदरीच्या पुढे पडला. रावणाला फार वाईट वाटलं. त्याला कळून चुकलं की हनुमंतरायाचं किती बळ आहे, हनुमंतरायाच्या शेपटीचं किती बळ आहे. अशा प्रकारचे पराक्रम हनुमंतरायांनी युद्धात केलेले आहेत. शेवटी युद्धामध्ये श्रीरामचंद्र प्रभूंनी रावणाचा वध केलेला आहे. अशोक वनामधून सीतेला आणलेला आहे. सीतेची अग्निपरीक्षा झालेली आहे. आणि अग्निपरीक्षा झाल्यानंतर सर्वांनी विचार केला की आपण अयोध्येला जावं. मग श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, प्रमुख वानर, विभीषणांना दिलेल्या पुष्पक विमानात बसलेले आहेत. विभीषण पण बसलेले आहेत आणि सर्वजण पुष्पक विमानातून अयोध्येला येण्यासाठी निघालेले आहेत. मग वाटेमध्ये प्रयागराज येथे भारद्वाज मुनीचा आश्रम आहे, तिथपर्यंत आलेले आहेत. मग श्रीरामाला आठवण झाली. त्यांना वाटलं की आपण भारद्वाज ऋषीचं दर्शन घ्यावं आणि मग अयोध्येला जावं. तो 14 वर्ष वनवासाचा तो शेवटचा दिवस होता. आपण जर समजा अयोध्येमध्ये पोहोचलो नाही तर भरत काय करेल माहीत नाही. भरताने सांगितलं होतं श्रीरामचंद्र प्रभूला चित्रकूटामध्ये असताना, ज्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू आणि भरताची भेट झाली होती चित्रकूटमध्ये, त्यावेळेस भरताने सांगितलं होतं की तुम्ही जर 14 वर्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाही आला तर मी आत्मदहन करेन, मी ध्येय ठेवून देईन. अशा प्रकारचं भरताने सांगितलं होतं. श्रीरामचंद्र प्रभूला याची आठवण झालेली आहे. मग श्रीरामचंद्र प्रभूने काय केलेलं आहे की हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू जा अयोध्येकडे पुढे जा, आम्ही इथे भारद्वाज मुनीची भेट घेतो, दर्शन घेतो, तू पुढे जा, भरताना भेट आणि त्यांना सूचना दे की उद्या सकाळपर्यंत श्रीरामचंद्र प्रभू येतील, तुम्ही काही चिंता करू नका. मग हनुमंतराय अयोध्येमध्ये आलेले आहेत. भरताची भेट घेतलेली आहे. भरताना सर्व वृत्तांत सांगितलेला आहे. युद्धाचा वृत्तांत, सीता मातेचं हरण, नंतर रावणाचा पराभव असं थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सीतासहित उद्या सकाळपर्यंत येणार आहेत. हनुमंतरायाने सांगितलं भरताना की असं करा, तुम्ही आता अयोध्येमध्ये जा आणि श्रीरामचंद्र प्रभूच्या स्वागताची तयारी करा, नगर सजवा. अशा प्रकारे हनुमंतरायांनी भरताना अयोध्येत पाठवलेलं आहे आणि ते स्वतः वापस श्रीरामचंद्र प्रभूकडे आलेले आहेत. मग प्रभूने भारद्वाज ऋषीचं दर्शन घेतलेलं आहे, भेट घेतलेली आहे आणि 14 वर्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं पुष्पक विमान अयोध्येत उतरलेलं आहे.
सर्वांना फार आनंद झालेला आहे. अयोध्येतील लोकांना आनंद झालेला आहे, प्रजेला आनंद झालेला आहे, मातांना आनंद झालेला आहे, सर्वांना आनंद झालेला. वशिष्ठ ऋषी त्यांना आनंद झालेला आहे. नंतर ते वानर जे आले होते बरोबर, त्यांना पण आनंद झाला. ते पण आनंदात सहभाग झालेले आहेत. मोठा उत्सव झालेला आहे, स्वागत झालेलं आहे श्रीरामचंद्र प्रभूचं. मग काही दिवसानंतर श्रीरामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर श्रीरामचंद्र प्रभूचं राज्य चालू झालेलं आहे. एके दिवशी रामचंद्र प्रभू आणि सीतामाता सिंहासनावर बसलेले आहेत. सर्व प्रजा आहे, वानर आहेत, सुग्रीव आहे, हनुमंतराय आहे, अंगद आहे, नल नील आहेत, जांबवंत आहेत, सर्वजण आहेत. मग श्रीरामचंद्र प्रभूंना वाटलं की आता आपण या वानरांना, विभीषणांना निरोप द्यावा. म्हणून ते काय करतात, सर्वांच्या भेटीगाठी घेतात, सर्वांचे आभार मानतात आणि सर्वांना काहीतरी भेट देतात, उपहार देतात. कुणाला काही देतात, कुणाला काही देतात आणि सर्वांचे आभार मानतात आणि तुम्ही आपण परत आपल्या आपल्या गावी जा असं सर्वांना विनंती करतात. विभीषणालासुद्धा लंकेत जाण्यासाठी सांगतात. सुग्रीवांना पण परत पाठवतात. अंगद आहेत, नल आहे, नील आहेत, जांबवंत आहेत. मग हनुमंतराय शेवटी राहतात. मग प्रभू विचार करतात की हनुमंतरायाला काय भेट द्यावी. सीतामातेने काय केलेलं आहे, आपल्या गळ्यातील मोत्याची माळ होती, मोत्याचा हार होता. सीतामातेनं तो मोत्याचा हार हनुमंतरायाला दिलेला आहे. श्रीरामचंद्र प्रभू काय विचार करतात की या हनुमंतानी माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या कुळावरती, या कुळाला ऋणी केलेलं आहे. इतके उपकार केलेले आहेत. मी कितीही याची परतफेड करण्याचा प्रयत्न केला तरी हनुमंतरायाचे उपकार परतफेड होणार नाही आहे. आणि रामचंद्र प्रभूला असं वाटतं की आपण हनुमंताच्या ऋणातच राहावं, ऋण फेडूच नाही, ऋणातच राहावं. ऋणात राहिल्यानंतर काय होईल की मला हनुमंताची सारखी आठवण होईल. अशा प्रकारचा विचार करून श्रीरामचंद्र प्रभू हनुमंतरायाला काहीच देत नाहीत आणि हनुमंतरायाला जवळ बोलावतात आणि म्हणतात, हे हनुमंता, तुझे उपकार माझ्यावरती एवढे आहेत की तुझ्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. कितीही दिलं तरी मी मुक्त होऊ शकत नाही आणि मला मुक्त होण्याचं पण नाही. तर असं कर, ये पुढे ये, मी तुला आलिंगन देतो. मग श्रीरामचंद्र प्रभूंनी हनुमंतरायाला आलिंगन दिलेलं आहे. गळा भेट झालेली आहे. हनुमंतराय गदगद झालेली आहे. असं आहे पहा, कोणताही भक्त भगवंताची भक्ती करतो. भक्ती कशासाठी करतो की भगवंत आपल्याला दर्शन द्यावे, भगवंत आपल्याला दर्शन द्यावे म्हणून भगवंताची भक्ती करतात. भगवंत भेटले, दर्शन दिलं, कृतकृत्य झालं. पण त्याच्यापेक्षा पण वरची श्रेष्ठ अशी अवस्था असते की दर्शन दिल्यानंतर भगवंतानी भक्ताला गळ्याला लावून घ्यावं, आलिंगन द्यावं. ही सर्वात श्रेष्ठ अवस्था आहे भक्तीची. जर भगवंतानी एखाद्या भक्ताला आपल्याला गळ्याला लावून घेतलं, आलिंगन दिलं, तर ती भक्तीची सर्वात श्रेष्ठ अवस्था आहे असं मला वाटतं. मग श्रीरामचंद्र प्रभूचं रामराज्य चालू झालेलं आहे. श्रीरामाच्या अवताराचा शेवट होण्याची वेळ आलेली आहे. श्रीरामचंद्र प्रभूंनी आपल्या साकेत धामामध्ये, गोलोक धामामध्ये जाण्याची ठरवतात आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा ते विचार करतात. सर्व अयोध्येतील प्रजेला बरोबर घेतात. हनुमंतरायाला पण म्हणतात की चल तू माझ्याबरोबर चल. हनुमंतराय
श्रीरामचंद्र प्रभूला काय म्हणतात, हे प्रभू तुम्ही गोलोकमध्ये जाता, तुमच्या धामात जाता, बरोबर आहे, पण त्या तुमच्या धामामध्ये, साकेत धामामध्ये श्रीराम कथा आहे का? रामचंद्र प्रभू काय म्हणतात, अरे हनुमंता, मी स्वतः आहे तिथे, सीतामाता आहे, लक्ष्मण आहेत. मग नाही म्हणे, तुम्ही असाल, माता असले ठीक आहे, पण तुमची कथा आहे का? ते प्रभू म्हणतात की माझ्या धामामध्ये कथा नाही, माझी कथा नाही. मग हनुमंतराय म्हणतात, मी काय तुमच्या धामात येत नाही, मला इथेच पृथ्वीवरती मृत्यूलोकी राहायचं आहे, आणि जिथं जिथं तुमची कथा चालेल तिथे तिथं उपस्थित राहून मी तुमची कथा ऐकणार आहे, मला कथा ऐकण्यात रस आहे, असं हनुमंतराय म्हणतात. आणि हनुमंतराय श्रीरामचंद्र प्रभूबरोबर साकेत धामामध्ये जात नाही. आता कुठेही श्रीरामचंद्र प्रभूची कथा असते, तर त्या कथेमध्ये हनुमंतराय नक्की उपस्थित असतात. हा बऱ्याच भक्तांना आतासुद्धा अनुभव येतो की हनुमंतरायाची उपस्थिती जाणवते. गोलोक धामामध्ये जाण्या अगोदर एक वेळेस काय झालं की नारद मुनी रामचंद्र प्रभूला भेटण्यासाठी आले. रामचंद्र प्रभूची भेट घेतात, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी होतात. नारद प्रभूंना म्हणतात, हे प्रभू, तुमच्या पुष्कळ भक्त आहेत म्हणे, त्या सगळ्या भक्ताची तुम्हाला आठवण आहे का? त्याची तुम्ही यादी केलात का? त्याची काही लिस्ट आहे का? तुमच्या भक्ताची काही लिस्ट आहे का तुमच्याकडे? तर प्रभू म्हणतात, हो, माझ्याकडे माझ्या भक्ताची यादी आहे. मग नारद काय म्हणतात की मला पाहायचं आहे, ती लिस्ट, ती यादी पाहायचं आहे. मग रामचंद्र प्रभू ती यादी नारदाला देतात. नारद ती यादी वाचतात. नारदाचं नाव पहिलं असतं त्या यादीमध्ये, प्रथम नारदाचं नाव असतं, आणि बरेच भक्ताची नावं असतात, आणि शेवटी सर्वात हनुमंताचं नाव असतं. मग थोडा नारदाला गर्व आला की मी श्रेष्ठ भक्त, हनुमंत या यादीमध्ये शेवटी आहे. मग ते हनुमंताला म्हणतात, बघ म्हणे, या यादीमध्ये तुझं नाव, माझं नाव पहिल्या प्रथम आहे, आणि तुझं नाव सर्वात शेवटी आहे. हनुमंतराय काय म्हणतात, ठीक आहे म्हणे, यादीत तर नाव आहे ना, यादीच्या बाहेर तर माझं नाव नाही, कमीत कमी यादीत तर आहे ना, मग कुठंही असेल तर चालेल, असं हनुमंतराय म्हणतात. मग श्रीरामचंद्र प्रभू काय म्हणतात, नारद मुनीला म्हणतात, माझ्याकडे आणखी एक दुसरी यादी आहे म्हणे. ती कसली यादी? हे बघ म्हणे, ही पहिली जी यादी आहे, मला जे कोणी भजतात त्या भक्ताची यादी आहे, परंतु मला जे आवडतात, श्रेष्ठ भक्त मला जे आवडतात आणि जे श्रेष्ठ आहेत त्याची यादी आहे म्हणे. मला आवडणाऱ्या भक्ताची यादी आहे, आणि ही यादी आहे, तू घे. मग नारद मुनी ती यादी घेतात. त्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती हनुमंताचं नाव असतं, म्हणजे रामचंद्र प्रभूला प्रिय असणाऱ्या भक्ताच्या यादीमध्ये हनुमंतरायाचं पहिलं नाव असतं. मग नारदाचा गर्व, अभिमान गळून पडतो, आणि हनुमंतरायाचं श्रेष्ठत्व नारद मुनी मान्य करतात. अशा प्रकारचे हनुमंतराय रामचंद्र प्रभूचे सेवक पण होते, मोठे भक्त पण होते. आता काय झालेलं आहे की श्रीरामचंद्र प्रभू आपल्या धामाला गेलेले आहेत. हनुमंतराय कधी अयोध्येमध्ये राहतात, कधी कैलासावरती राहतात, कधी रामसेतू तिथे राहतात, आणि सतत श्रीरामचंद्र प्रभूचं भजन करतात,
श्रीरामचंद्र प्रभूच्या भजनामध्ये तल्लीन असतात, रामनामामध्ये तल्लीन असतात. त्यांचं ठरलेलं असतं की संध्याकाळ झाली तर ते रामसेतूजवळ बसून रामचंद्र प्रभूचं ध्यान करतात. मग एक वेळेस काय झालं की असंच हनुमंतराय रामसेतूजवळ बसून ध्यान करत होते. संध्याकाळची वेळ होती. मग शनिदेव तिकडे फिरत आले. फिरत आल्यानंतर त्यांना हनुमंतराय दिसले. हनुमंतराय दिसल्यानंतर शनिदेवाला वाटलं की आपण थोडं हनुमंतरायाबरोबर युद्ध करावं. मग शनी महाराज काय म्हणाले हनुमंताला, हे हनुमंता, तू माझ्याबरोबर युद्ध कर. हनुमंतराय म्हणाले, हे शनिदेवा, ही संध्याकाळची वेळ आहे, मला माझी भजनाची वेळ आहे, श्रीरामचंद्र प्रभूचं मी ध्यान करतो, नंतर मग त्या सेतूची प्रदक्षिणा करतो, मला वेळ नाही म्हणे. नाही, मग शनिदेव मागेच पडले की माझ्याबरोबर युद्ध कर, माझ्याबरोबर युद्ध कर. काहीच ऐकेना. मग शेवटी काय केलं, हनुमंतरायांनी आपल्या शेपटीला आज्ञा दिली आणि दिल्यानंतर शनी महाराजाच्या भोवती गुंडाळलं. शेपटीनं शनी महाराजाला गुंडाळलं आणि फक्त डोकंच तेवढं उघडं राहिलं. शनी महाराज हनुमंतरायाच्या शेपटीमध्ये बांधले गेले. मग आता माझं ध्यान झालं म्हणे. आता मला काय करायचं आहे की ह्या रामसेतूची प्रदक्षिणा करायची आहे. म्हणून हनुमंतराय काय करू लागले, त्या रामसेतूवरून उड्डाण करून जाऊ लागले, उड्या मारतात. मग इकडे मागे शेपटी. काय झालं, शनी महाराज आदळू लागले. तिथे रामसेतूच्या दगडावरती आदळू लागले, डोकं आपटू लागलं. हनुमंतराय उड्या मारायचे, पुढे जायचे, शेपटी खाली, आणि शनी महाराजचं डोकं दगडावरती आपटू लागलं. शनी महाराज काकुलतीला आले. हनुमंतराया विनंती करू लागले की हनुमंतराया, मला सोडव, मी तुझी माफी मागतो, मला कळाला तुझा पराक्रम म्हणे. तिच्या अगोदर पण तुझा पराक्रम कळाला होता, परंतु मी गर्वाने तुझ्याबरोबर युद्ध करण्याची आकांक्षा ठेवून आलो होतो, मला सोडव, असं करून विनंती केली. मग हनुमंतराय म्हणाले, सोडतो म्हणे, परंतु एक आहे, एक वचन दे, जे कोणी श्रीरामाचे भक्त आहेत त्यांना तू त्रास द्यायचा नाही. हे असं जर वचन दिलास तू मला तर मी सोडतो म्हणे. मग शनिदेव काकुळतीला येऊन म्हणाले की रामभक्त असेही अभिमानी नसतात, त्यांना काहीच गर्व नसतो, अभिमान नसतो. मी कुणाला त्रास देतो? शनी महाराज म्हणतात, मी कुणाला त्रास देतो? ज्यांना गर्व आहे, ज्यांना अभिमान आहे, मी करणाऱ्याचा शनी लागतो असं म्हणतात. मी त्यांना त्रास देतो, मी करणाऱ्याला त्रास देतो. श्रीरामाचे भक्त असेही अभिमानी नसतात, त्यांना गर्व नसतो, मी त्यांना त्रास देणार नाही. मग अशा प्रकारचं वचन शनिदेवानं हनुमंतरायाला दिलेलं आहे. हनुमंतरायाने शनी महाराजाची सुटका केली. शनी महाराजांनी हनुमंताला प्रणाम केलेला आहे, निघून गेलेले आहेत. हिच्या अगोदर पण एक वेळेस हनुमंतरायाची आणि शनी महाराजाची भेट झाली होती. लंकेमध्ये रावणाने काय केलं होतं, सर्व देवाला बंदिस्त ठेवलं होतं आणि सर्व नवग्रहांना त्याने बंदिस्त केलं होतं. सर्व नवग्रह जे आहेत रावणाच्या सिंहासनाच्या पायरीखाली सगळे दाबून ठेवले होते त्यांनी नवग्रहाला. त्याच्यामध्ये शनी महाराज पण होते. रावण या सर्वाच्या डोक्यावरती पाय ठेवून राज्य करायचा. म्हणजे नवग्रहाला बंदिस्त केलं, त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून तो राज्य करायचा. ज्यावेळेस हनुमंतराय श्रीलंकेत गेले होते त्यावेळेस समजलं की शनी महाराज बंदिस्त आहेत आणि रावण त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवून राज्य करतो. हनुमंतरायाला वाईट वाटलं. हनुमंतरायाला कीव आली शनी महाराजाची आणि त्या शनी महाराजाला त्यांनी बंदीतून मोकळं केलं आपल्या प्रतापानं. मग शनी महाराज त्यांनी हनुमंतरायाचा
हनुमंतरायाची हनुमंतरायाला प्रार्थना केली, हनुमंतरायाचे आभार मानले. तरी परंतु आपल्या स्वभावाप्रमाणे कुणालाही कितीही काही केलं तरी स्वतःचा स्वभाव जात नाही. तशा प्रकारे शनी महाराजाचा स्वभाव होता की प्रत्येकाच्या राशीला यावं. शनी महाराज प्रत्येकाच्या राशीला 7.5 वर्ष येतात. त्याप्रमाणे शनी महाराज काय म्हणाले, जरी हनुमंतरायाने शनी महाराजाची सुटका केली होती तरीसुद्धा आपल्या स्वभावाप्रमाणे शनी महाराज हनुमंताला म्हणाले की मी तुझ्या राशीला येतो. त्यावेळेस हनुमंतराय काय म्हणाले, अरे शनी, मी तुझी सुटका केली, त्याचे उपकार तर मान. बरं, मी बालब्रह्मचारी, मला ना पत्नी ना कुटुंब, मला लेकरं बाळ, मी एकटा बालब्रह्मचारी राम राम करत बसतो, मग माझ्या कशाला राशीला येतोस? नाही म्हणे, मी प्रत्येकाच्या राशीला जातो. मी श्रीकृष्ण महाराजाच्या राशीला पण आलो होतो. तर मी तुझ्या राशीला येतो. रामचंद्र प्रभूचा वनवास असं काही संत महात्मे म्हणतात. ऋषीमुनीचं मत आहे की शनीची वक्रदृष्टी रामचंद्र प्रभूवरती पडली होती, म्हणून रामचंद्र प्रभूला वनवासाला यावं लागलं, असं काही संत महात्म्याचं मत आहे. तर शनी महाराज म्हणाले की मी कोणालाही सोडत नाही, मी तुझ्या राशीला येतो. ठीक आहे. आता शनी काही ऐकत नाहीत, म्हणलं ये तू. मग शनी महाराज काय केले, हनुमंतरायाच्या डोक्यामध्ये बुद्धीमध्ये जाऊन बसले. मग हे कळून आलं थोडं हनुमंतरायाला की शनी महाराज माझ्या मस्तकामध्ये स्थानापन्न झालेले आहेत. मग हनुमंतरायांनी काय केलं की एक मोठा दगड घेतला. मोठा दगड घेऊन त्याने डोक्यावरती ठेवला. थोडं वजन जाणवलं शनी महाराजाला, काहीतरी वजन आहे म्हणून. मग त्याने आणखी एक मोठी शिळा घेतली आणि ती डोक्यावरती ठेवली. हनुमंतराय अशा मोठमोठ्या शिळा आपल्या डोक्यावरती घेत होते. शनी महाराज दबून गेले खाली. त्यांचा श्वास चालेना. आता मरतोय की काय असं वाटू लागलं. मग ते हनुमंतरायाला काकुळते आले आणि म्हणाले, हे हनुमंतराया, मला सोडव. मी गर्वाने तुझ्या राशीला येतो म्हणालो. मला कळून चुकलं तुझं सामर्थ्य. तू बालब्रह्मचारी रामभक्त, मला असं करायला नको होतं. मी तुझी माफी मागतो, मला सोडवतो. मग शेवटी हनुमंतरायाला दया आली आणि शनी महाराजची मुक्तता केली आणि वचन घेतलं होतं त्यावेळेस पण की रामाचे जे भक्त आहेत त्याच्या राशीला तू यायचं नाही. अशा प्रकारचं सामर्थ्य हनुमंतरायाने केलेलं आहे. हनुमंतरायाने बऱ्याच जणाचा गर्वहरण केलेला आहे. पुष्कळ जणाला कुणाला कशाचा गर्व असतो, कुणाला कशाचा गर्व असतो. त्या गर्वाचं हरण हनुमंतरायाने केलेलं आहे. हे आपण आता पुढच्या सत्रामध्ये पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.